अंतःकरणाची वृत्ती बाहेर न जाता आतच ती घटादी विषयाकार होते, त्यावेळेला त्या घटादी विषयाचे ज्ञानास परोक्ष ज्ञान म्हणावे. हे ना, ज्यावेळेला अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाते, अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाते आणि त्याच्या आकारवाली बनते. ती आकारवाली बनल्यानंतर त्याच्यातला आभास पण त्या आकारवाला बनतो. त्यावेळेला आपणाला ज्ञान होतंय हा मोबाईल आहे. ज्यावेळेला अंतःकरणाची वृत्ती बाहेर न जाता आतल्या आत घुसमटत राहते आणि झालेल्या अनुभव आहे त्याच्या आकाराची होती, त्यावेळेला वस्तू समोर नसते ना, तरी पण आपण ती पाहतो ना. कुठे? अंतःकरणामध्ये. त्यावेळेला त्याचं साधन डोळा नसतो. डोळ्याने पाहिलेली वस्तू नंतर आपण अंतःकरणाच्या वृत्तीने पाहत असतो. बरोबर आहे. पण त्या ठिकाणी वस्तू तर प्रत्यक्ष नसते, समोर वस्तू आहे आणि आपल्याला तिचं ज्ञान होतं असं नव्हे. कसं ते तुम्हाला सांगतोय. तुम्ही काल पंढरपूरला गेलात, पंढरपूरमध्ये राहिलात, एक थोड्या वेळ झाला आणि ती पंढरपुराची मूर्ती तुम्ही पाहिलीत, तुम्हाला अत्यंत आनंद झाला, तुम्ही डोळ्या भरून तिला पाहिलं. ती मूर्ती आता तुमच्यावर ठसली. ठसली म्हणजे काय झालं? तिचे संस्कार झाले तुमच्या. कधी? अंतःकरणामध्ये काय झाले? संस्कार झाले. बरोबर आहे. आता तुम्ही घरी आलात आणि तुम्ही डोळे मिटले तर ती मूर्ती जशीच्या तशी काल पाहिली तशा तऱ्हेने तुमच्यासमोर उभी राहिली. तर ती मूर्ती तुम्ही साक्षात पाहत आहात काय? नाही. पण समोर तुमच्यासमोर मूर्ती नसतानाही तुम्ही त्या मूर्तीला पाहत आहात अंतःकरणाच्या डोळ्याने. बरोबर आहे. तर ते ज्ञान जशा तऱ्हेने हा विठ्ठल आहे असं काल झालं होतं, आताचं जे ज्ञान आहे हे कसं ज्ञान आहे? कालचं ज्ञान हे अपरोक्ष होतं. साक्षात विठ्ठलासमोर तुम्ही उभे राहिलेले होतात आणि साक्षात विठ्ठलाला काय करत होतात? पाहत होतात. बरोबर आहेत ना? मग आता साक्षात विठ्ठल नाही आहे ना तुमच्याकडे, आणि तरीही तुम्ही विठ्ठला पाहतात. मग याला काय म्हणायचं? याला म्हणतात परोक्ष ज्ञान. साक्षात वस्तू नसताना तुम्हाला त्या वस्तूचं जे ज्ञान होत आहे त्याला काय म्हणायचं? परोक्ष ज्ञान म्हणायचं. बरोबर आहे. अंतःकरण वृत्ती बाहेर न जाता आतच ती घटादी विषयाकार होते, त्यावेळेला त्या घटादी विषयाचे ज्ञानास परोक्ष ज्ञान म्हणावे. तर त्या विषयाचे ज्ञानास परोक्ष ज्ञान म्हणावे. तर आता समोर दिसल्यानंतर तुम्ही मग कुठल्याही विषयाचं तुम्हाला विचारलं तर मी आता तुम्हाला म्हणणार आहे हा. पहिलं काय म्हटलंय? हा कोण आहे? काय आहे हे? तुम्ही म्हणणार काय म्हणणार? हा पंखा असं म्हणाल ना. काय म्हणणार? ज्यावेळेला तुम्ही हा म्हणता ना त्यावेळेला तुमच्यासमोर साक्षात काय होतो? पंखा असतो, है ना. आणि उत्तरही देतात त्यावेळेला तुमच्यासमोर काय असतं? तो पंखा उभा असतो. तेव्हा तुम्ही म्हणतात की हे जे दिसते वस्तू ती पंखा आहे. बरोबर आहे. आणि ज्यावेळेला पंखा तुमच्यासमोर नसेल आणि तुमच्या मनात पंख्याचं नाव होईल
त्यावेळेला तुम्ही काय म्हणाल? हा म्हणणार नाही, पंखा म्हणणार, ए पंखा आण. पण ज्या वेळेला तो हातात धरून आणेल त्यावेळेला हा घ्या पंखा. आलं लक्षात येईल? त्यावेळेला पंखा आण याच्यामध्ये पंख्याचं ज्ञान होतं, हे परोक्ष ज्ञान आहे. आणि हा पंखा आहे असं ज्या वेळेला तुम्ही म्हणता त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान ज्या वेळेला तुम्हाला होतं त्यावेळेला हा शब्द तुम्हाला म्हणावाच लागतो. काय करावं लागतो? म्हणजे बघा कसं, याचं नाव काय? हा लॅम्प. बरं ह्याचं नाव काय? हे ग्लास आहे ना, हे ग्लास, हे पुस्तक, हे मोबाईल, ही खिडकी, हा फोटो, हा लॅम्प, हा पंखा, हा 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 तुम्ही म्हणत राहतात. याचा अर्थ काय? हे तुमच्या समोर आहेत आणि त्याचं तुम्हाला ज्ञान होत आहे. समोर नसताना, वस्तू समोर नसताना तुम्हाला जे ज्ञान होतं त्यावेळेला तुम्ही हा शब्द लावत नाही. त्यावेळेला तुम्हाला ज्ञान होतं ते काय? घट. काय होतं? हा घट आणि घट या दोनमध्ये काय? केवळ हाचाच फरक आहे. पण हा लावला की ते काय होतं? अपरोक्ष होतं. आणि घट म्हटल्यानंतर ते काय होतं? परोक्ष होतं. हेच गीतेत सांगितलं आहे. त्या घटादी विषयाचे ज्ञानात परोक्ष ज्ञान म्हणावे. हा घट आहे हे अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे. अधोरेखा करायला काय? हा घट आहे हे काय? हे अपरोक्ष ज्ञान आहे. त्यालाच काय म्हणायचं? बरोबर आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही म्हणतायत घट आहे, काय म्हणतायत? घट आहे, त्यावेळेला हा शब्द तुम्ही लावलेला नाही. त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? परोक्ष ज्ञान. बरोबर आहे. आता हे कुठे घेऊन जाणार आहे याचा तुम्ही अंदाज लावा. ब्रह्म कसं असेल? ब्रह्म आता आपल्याला कसं परोक्ष आहे, पण गुरु ज्या वेळेला सांगेल त्यावेळेला हो हो मीच ते ब्रह्म आहे असं ज्या वेळेला तुम्ही म्हणाल त्याला काय म्हटलं जातं? अपरोक्ष म्हटलं जातं. बरोबर आहे. एवढं झालं. अंतःकरण वृत्ती बाहेर न जाता आतच ती घटादी विषयाकार होते. त्यावेळी त्या घटादी विषयाचे ज्ञान परोक्ष ज्ञान म्हणावे. अधोरेखा करो. हा घट आहे, अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे आणि घट आहे हे परोक्ष ज्ञान आहे. बरोबर आहे. आता बघा, महाराज स्मृतिज्ञानामध्ये वृत्तीशी विषयाचा साक्षात संबंध नसून पूर्वकालच्या विषयाचा संबंध असतो. तेव्हा स्मृतिज्ञान परोक्ष म्हणावे काय? काय? काल तुम्ही येताना त्या पायरीच्या जवळ सरसर करून जाताना सर्प तुम्ही पाहिलात. कधी पाहिलात? हां. त्यावेळेला तुम्ही काय म्हणालात? अरे बघा हा सर्प, सर्प बघा, सर्प बघा, हा बघा, हा बघा असं म्हणालात ना. आणि आता सर्प नाही आहे आणि आता तुम्ही तिकडून येतायत त्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये एकदम लाईट पेटल्याप्रमाणे झालं. अरे इथे सर्प होता. आता हा सर्प तुम्ही म्हणत नाही, इथे सर्प होता. ह्याला म्हणतात, हा जो मनात तुमच्या सर्प आला हा तो काल ज्याचा अनुभव तुम्ही घेतला होता सर्पाचा, त्या सर्पज्ञानाचे तुमच्या अंतःकरणामध्ये संस्कार झाले आणि ती पायरी पाहिल्याबरोबरच काल इथे सर्प होता असं जे ज्ञान झालं आणि तुमच्या मनामध्ये जो सर्प आलाय हा सर्प काल जेव्हा अनुभव केलेल्या सर्पाला विषय करणारा सर्प आहे. आता तो सर्प समोर आहे का? नाही आहे. मग त्याला काय म्हणतात? त्याला म्हटलेलं आहे स्मरण. काय? पूर्वी अनुभव केलेल्या विषयाचं तुमच्या अंतःकरणामध्ये ज्ञान होतं त्याला स्मरण म्हणतात. काय म्हणतात? है ना.
आपला मुलगा वारलेला असेल तर त्याचं स्मरण होते, आपली बायको वारलेली असेल, नवरा वारलेला असेल, भाऊ वारलेला असेल तर त्याचं स्मरण होतं, स्मरण होऊन डोळे पाणावतात, बरोबर आहे ना. तर त्याला आपण काय म्हणतो, स्मरण म्हणतो. ते प्रत्यक्ष ज्ञान नाही, बरोबर आहे. स्मृती ज्ञानामध्ये, स्मरण ज्ञानामध्ये अंतःकरण वृत्तीचा विषयाशी साक्षात संबंध होतो का, तर नाही. विषयाचा साक्षात संबंध नसून पूर्वकाळच्या विषयाचा संबंध असतो, आहे ना. तेव्हा स्मृतिज्ञान परोक्ष म्हणायचे काय, स्मृतिज्ञानला परोक्ष म्हणायचं का नाही म्हणायचं, काय काय प्रश्न कसा आला. ज्यावेळेला कालच्या सर्पाचं ज्ञान आपणाला स्मरण होतं त्यावेळेला समोर सर्प नाही आहे, तरीही काल पाहिलेल्या सर्पाला हे ज्ञान विषय करत असतं. समोर सर्प नसताना सर्पाला हे ज्ञान काय करत असतं, विषय करत असतं. तर त्याला तुम्ही परोक्ष ज्ञान म्हणणार आहेत का की नाही, हा प्रश्न आहे शिष्याचा. झालं, उत्तर देतात. स्मृतिज्ञान परोक्षही नाही आणि प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञानही नाही. काय काय सांगितलं त्यांनी, बरोबर आहे ना. काय सांगितलं, स्मृतिज्ञान परोक्षही नाही आणि प्रमा पण नाही, बरोबर आहे. चला, स्मृतिज्ञान परोक्ष नाही, मग काय. स्मृतिज्ञान फक्त पूर्वज्ञानाच्या संस्कारापासून होते. केलं अधोरेखन, कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न होत नाही. प्रमाण कुठलं आहे, प्रमाण 4 आहे ना. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि काय, शब्द, बरोबर आहे ना. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द ही 4 प्रमाणं न्यायशास्त्रात मानलेली आहेत. आपल्या शास्त्रामध्ये 5-6 प्रमाणं मानलेली आहेत, बरोबर आहे. स्मृतिज्ञान परोक्ष नाही. स्मृतिज्ञान फक्त पूर्वज्ञानाच्या संस्कारापासून होते, कोणत्याही प्रमाणाने उत्पन्न होत नाही. म्हणून प्रत्यक्ष असले काय, स्मृतिज्ञान प्रत्यक्ष होत असले तरी स्मृतिज्ञान प्रमा नाही. प्रमा नाही मतलब, प्रमा म्हणजे काय, प्रमाणाने उत्पन्न झालेलं नाही, आहे ना. संस्काराने उत्पन्न झालेलं आहे पण प्रमाणाने उत्पन्न झालेलं नाही. म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्दाने झालेलं हे ज्ञान नाही आहे, म्हणून प्रमा नाही. आणि ज्याला आपण परोक्ष ज्ञान म्हणतोय ते अनुमानादी प्रमाणापासून उत्पन्न होणारे जे परोक्ष ज्ञान ते प्रमाणजन्य आहे, म्हणून प्रमा आहे, बरोबर आहे. गोदावरीमध्ये आहे ना, तुम्ही इथे आहेत, कुठे आहेत, माजलगावला गोदावरी आहे का, आहे ना. हां, माजलगावला तुम्ही गेलात, कारमधून जात आहेत आणि उत्तरेकडून मोठा लोंढा येताना दिसतोय. कशाचा, पाण्याचा. महापूर येताना दिसतात, बरोबर आहे ना. पण माजलगावात पाऊस पडलाय का, नाही. मग तुम्ही काय म्हणता, त्र्यंबकला पाऊस पडला असेल. पण त्र्यंबकला पाऊस पडला असेल हे तुम्ही कसं काय म्हणताय, अनुमानाने का.
तिथे वर कुठे ते पर्वतात पाऊस पडल्याशिवाय खाली पाणी येणार नाही. बरोबर आहे ना. इथे पाणी दिसतंय, लोंढाचा लोंढा महापूर दिसतोय. याचा अर्थ त्र्यंबकला खूप खूप म्हणजे खूपच पाऊस झालेला आहे. आता तिथे तो पाऊस माजलगावात तुम्ही असलेल्या ठिकाणी चक्क ऊन पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला पाऊस दिसतोय का, प्रत्यक्ष आहे का? नाही. पण अनुमान प्रमाणाने तुम्ही काय केलं की पर्वतामध्ये खूप पाऊस पडतोय, पडलेला आहे असं तुम्ही जे अनुमान करतात ते त्याचा जो विषय आहे पाऊस हा खरा की खोटा? तो खरा आहे, कारण प्रमाणाने झालेला आहे ना. मग जे तुम्ही म्हणताय की त्र्यंबकमध्ये पाऊस पडलाय, याला खरं का खोटं मानायचं? खरं आहे, पण साक्षात तुमच्या समोर नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं? परोक्ष म्हणायचं. लक्षात आलं का? हा. आता बघा, तुम्ही घरामध्ये चूल पेटवता त्यावेळेला त्या ठिकाणी अग्नी असतो, वर धूर असतो, है ना. जिथे धूर दिसला की तुम्ही म्हणता की त्या ठिकाणी अग्नी असाल. नुसता धूर दिसला तरी तुम्ही म्हणता आग लागली, असंच म्हणता की नाही, है ना. म्हणजे एक व्याप्ती तयार होते. जिथे धूर असेल त्या ठिकाणी काय आग आहे, असले पाहिजे. आता तुम्ही पर्वतापासून जवळजवळ 3, 4, 5 किलोमीटर दूर आहात, है ना, आणि पर्वताच्या वर असे धुराचे लोटच्या लोट दिसत आहेत, है ना. मग तुम्ही काय म्हणणार? पर्वताला आग लागली. पण पर्वताला आग लागली हे तुम्हाला दिसतंय की नाही दिसत आहे? धूर दिसतोय, आग दिसत नाही. मग आगीचा प्रत्यक्ष आहे का नाही आहे? नाही, नाही. बरोबर आहे. पण अनुमानाने तुम्ही आग लागली असं म्हणतात. तर ते आग लागली आहे, पर्वतामध्ये आग आहे, हे जे तुम्ही म्हणताय हे खरं का खोटं? खरं आहे, खरं आहे ना. मग त्याचा तुम्हाला प्रत्यक्ष तर नाही आहे, पण ते प्रमाणाने झालेलं अनुमान, प्रमाणाने उत्पन्न झालेलं ज्ञान आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? परोक्ष ज्ञान म्हणायचं. काय काय प्रमाणाने उत्पन्न झालेल्या ज्ञानाला काय म्हणायचं? परोक्ष म्हणायचं. कुठल्या? प्रत्यक्ष प्रमाण सोडून अनुमान, उपमान आणि शब्द याने झालेल्या ज्ञानाला काय म्हणायचं? परोक्ष ज्ञान म्हणायचं. बरोबर आहे. काय म्हणायचं? आणि प्रत्यक्ष जेव्हा डोळ्यासमोर हा विषय आणि डोळा हे जोडलेले आहेत, त्यावेळेला जे ज्ञान होतं याला काय म्हणायचं? अपरोक्ष. बरोबर आहे. चला, पण स्मृतिज्ञान प्रत्यक्ष आहे की नाही? आहे. स्मृतिज्ञान प्रत्यक्ष आहे की नाही? आहे. पण त्याला प्रमा म्हणणार नाही. बरोबर आहे ना. अधोरेखा करा. कोणी विचारलं स्मृतिज्ञान प्रमाण आहे की नाही आहे? स्मृतिज्ञान प्रमाण नाही. प्रमाण कुठलं? प्रमाणाने उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला काय करायचं? प्रमा म्हणायचं, आहे ना. आणि अनुमानादी प्रमाणापासून उत्पन्न होणारे जे परोक्ष ज्ञान ते प्रमाणजन्य आहे, म्हणून प्रमा आहे. इतका स्मृती आणि परोक्ष ज्ञान यामध्ये भेद आहे. काय? स्मृती ही प्रत्यक्ष आहे की नाही? आहे. पण कशाने उत्पन्न होते? संस्काराने उत्पन्न होते. प्रमाणाने उत्पन्न होतं की नाही होते? प्रमाणाने उत्पन्न होत नाही. म्हणून तिला काय? प्रत्यक्ष जरी असली तरी त्याला काय म्हणायचं? प्रमा म्हणत नाही. काय म्हणत नाही? प्रमा म्हणत नाही. प्रमाणाने उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला काय म्हणतात? प्रमा. लिहावर. प्रमाणाने उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला प्रमाण म्हणतात. काय म्हणणार? काय लिहिशाल? उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला
प्रमा म्हणतात. बरोबर आहे. स्मृती प्रत्यक्ष आहे, पण प्रमाणजन्य नाही. काय लिहा, स्मृती प्रत्यक्ष आहे पण प्रमाणजन्य नाही. काय मग ते प्रमाण आहे. लिहा, म्हणून प्रमाण आहे. झालं. धुराने वेढलेला पर्वतातला अग्नी. काय धुराने वेढलेला पर्वतातला अग्नी प्रत्यक्ष दिसत नाही. काय त्याचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. है ना. प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, पण अनुमान प्रमाणाने हे ज्ञान होत असल्याने त्याला प्रमा मानले जाते. त्याला प्रमा मानले जाते, पण ते परोक्ष आहे. काय म्हणायचं, पण ते परोक्ष आहे. सरळ लिहून दिलं ना. काय स्मृती प्रत्यक्ष असते पण प्रमाणजन्य नाही, म्हणून ती खरी नाही. है ना. प्रमा नाही. प्रमाचा अर्थ लिहा. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. लिहा. प्रमाला काय लिहिणार. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. झालं. लक्षात आलं. आता पुढे बघा. या तीन गोष्टी झाल्या. काय स्मृती ही प्रत्यक्ष आहे पण प्रमाणाने उत्पन्न होत नाही, म्हणून तिला आपण प्रमा मानणार नाही. बरोबर आहे. पर्वतामध्ये धुमाने दाखवलेला अग्नी प्रत्यक्ष नसतो. बरोबर आहे. तरी अनुमान रूप प्रमाणाने त्याचं ज्ञान होतं, म्हणून त्या पर्वतामध्ये अग्नी आहे या ज्ञानाला आपण काय म्हणणार. प्रमा म्हणणार. आहे ना. प्रमा म्हटलं तरी ती प्रत्यक्ष नाही, म्हणून त्याला त्या ज्ञानाला काय म्हणणार. परोक्ष ज्ञान म्हणणार. काय म्हणणार. पर्वतामध्ये अग्नी आहे हे डोळ्याने दिसत नाही, प्रत्यक्ष नाही, पण अनुमान लावून त्याला अग्नी आहे हे निश्चित केलेलं आहे. मग तो कोणी खरं मानणार ना. जशा तऱ्हेने माजलगावमध्ये तुम्ही असताना पुराचा लोंढा पाहिल्यानंतर त्र्यंबकमध्ये पाऊस झालाय आणि तिकडच्या तुमच्या मुलीला फोन केलात, बाई ग पाऊस झालाय का तुमच्या इकडे. ते म्हणणार हो कालच खूप झालेला आहे पाऊस. म्हणणार की नाही. मग तुमचं ज्ञान खरं आहे की नाही. नाही खरं आहे ना. मग त्याला प्रमा म्हणतात. चला आता प्रमाणाचा विचार करतात. स्मृती आणि परोक्ष ज्ञानामध्ये फरक सांगितला. आता प्रमाणाचा विचार करूया. कशाचा विचार करतोय. प्रमाणाचा विचार व त्यांचा उपयोग. प्रमाणे साधन आहे. कशाचं. ज्ञानाचा खरे खोटेपणा पाहण्याचं साधन. प्रमाण म्हणजे साधन. कशाचं साधन. खरा खोटेपणा निश्चित करण्याचं साधन आहे. आता त्याचा उपयोग कसा करायचा ते आपल्यावर आहे. चला शिष्य प्रमाणाचं लक्षण काय. पहिला प्रश्न काय. प्रश्नचिन्ह करा. व ती प्रमाणे किती आहेत. प्रश्नचिन्ह.
त्याबद्दल माहिती कळावी अशी इच्छा आहे. 2 प्रश्न विचारले. सांगा बरं. हां, किती आहेत? एवढ्याच विषयाचा आपण काय करायचं आहे, विचार करायचा आहे. बरोबर आहे. श्री गुरु प्रमा है ना, आपण मराठीत ज्याला खरं ज्ञान म्हणतो ना आणि खोटं ज्ञान म्हणतोय, है ना, काय म्हणतोय? खरं ज्ञान आणि खोटं ज्ञान. तर खरं ज्ञानला संस्कृतमध्ये शब्द आहे प्रमा. काय शब्द आहे? खरं ज्ञान याला संस्कृतमध्ये शब्द आहे काय? प्रमा. आणि खोटं ज्ञानला शब्द आहे भ्रम. काय? बरोबर आहे. प्रमा या संस्कृत शब्दाचा अर्थ प्रमाणापासून उत्पन्न झालेले यथार्थ म्हणजे खरं ज्ञान. काय? झालं का? अर्थ लागला का? काय? प्रमा ही संस्कृत आहे. प्रमा ह्याचं काय? यथार्थ ज्ञान, यथार्थ अनुभव. प्रमा शब्दाचा वर अर्थ लिहा, यथार्थ अनुभव, है ना. या प्रमाचा अर्थ काय? प्रमाणापासून उत्पन्न झालेले यथार्थ ज्ञान. अधोरेखा करा, है ना. आता प्रमाण कशाला म्हणायचं? प्रमेचं जे करण है ना, है ना, म्हणजे यथार्थ ज्ञानाला सिद्ध करणार जे साधन त्याला काय म्हणायचं? प्रमाण. बरोबर आहे. प्रमेचं जे करण ते प्रमाण, है ना. आता करणाला काय म्हटलं? असाधारण कारण. काय म्हटलेलं आहे? जे असाधारण, जे असल्याशिवाय काम होऊच शकत नाही. काय? जे असल्याशिवाय काम होऊच शकत नाही. साधकतमम करणम. काय म्हटलेलं आहे? बरोबर आहे. तर ज्याने आता लाकूड फोडायचं तर कुऱ्हाडीशिवाय जमणार नाही. बरोबर आहे ना. मग कुऱ्हाडला काय म्हटलं जातं? करण. कारण असाधारण कारण आहे ते. काय? आपण असलो तरी जमणार नाही. आताचे हे सुद्धा लोक पटाशी बिटाशी सगळं असलं ना तरी आताचे 5 लोक काय म्हणतात? ते कापण्याचं रंधाचं मशीन नाही, मग जमत नाही. बरोबर आहे ना. असाधारण कारण झालेलं आहे की नाही, है ना. आता बघा, जर हार्वेस्टर मशीन नसेल तर आपण गलित गात्र होतो की नाही. हार्वेस्टर पाहिजे. आता मजूर यायला तयार नाही, दुसरं यायला तयार नाही. गहू एवढा 10 एकराचा काढायचा कसा? मग त्याच्यासाठी हार्वेस्टर हे काय झालं? असाधारण कारण झालं. हार्वेस्टर शिवाय गहू काढायचा कसा? असा त्याच्यासमोर प्रश्न निर्माण झाला की नाही झाला, है ना. तर करणाचं लक्षण काय? असाधारण कारण. प्रमाचा अर्थ काय? यथार्थ अनुभव. प्रमाणाने उत्पन्न झालेला यथार्थ अनुभव याला काय म्हणतात? प्रमा. आणि या प्रमा होण्याचं जे उत्तम साधन आहे याला काय म्हणायचं? करण म्हणायचं. बरोबर आहे. अशी प्रमाणे किती आहेत? 6 आहेत. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये 6 प्रमाणाची लक्षणं, 6 प्रमाणाचे माहिती याच्यामध्ये येणार आहे. तर आता ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. हे तुम्हाला व्यवहारात कोणी सांगत नाही, पण व्यवहारात या सगळ्याचा उपयोग आपण करत असतो. बरोबर आहे ना. पण शास्त्रीय भाषेमध्ये त्याला तुम्हाला कोणीही समजावून सांगत नाही. बरोबर आहे. तर बघा, प्रत्यक्ष, दुसरा अनुमान, तिसरा शब्द, चौथा उपमान, 5 अर्थापत्ती आणि 6 अनुपलब्धी. बोलता येईल का? जरा कठीण वाटतं. संस्कृत शब्द जड होतो. आपली काय जीभ वळत नाही, होय ना. जीभ वळत नाही ना. संस्कृत शब्द जड होतात. बोला. प्रत्यक्ष, अनुमान, नंतर शब्द, नंतर उपमान,
अर्थापत्ती, सहावी काय अनुपलब्ध. परत एकदा प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्ध. अजून एक वेळा अनुमान, अर्थापत्ती, अजून एक वेळेला अजून एक वेळेला ताई, किती वर्षांनी आपण पाठ करतोय सांगा बरं? हा, किती वर्ष झाली? हा, 20, 25 का 30, 34? 30-34 वर्षांनंतर आपण शाळेसारखं मास्तराजवळ बसून काय करतोय, पाठ करतोय की नाही? पोराबाळामध्ये सगळं आपण विसरलेलं असतं की नाही सांगा? तर झालं, हे झालं. आता ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाण 6 आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, जी वेदांतामध्ये मानली जातात. आता मग काय करायचं? प्रत्येकाला तो ओळखून घ्यायचंय. काय करायचं? ट्रस्ट कमिटी आली आणि दुसरं कोणाला ओळखायचं असेल तर कसं करून देतो? हे अध्यक्ष आहेत, कोण? अर्जुन शेषराव लाड. हे उपाध्यक्ष आहेत, कोण? मंचकराव मारोतराव फड. हे 3 आहे, कोण आहे? उपाध्यक्ष. हे सेक्रेटरी आहेत, प्रल्हाद सुदाम ढाकणे. हे कोण आहे? कोषाध्यक्ष आहे, कोण? बाळासाहेब माणिकराव फड. आणि हे चौथे रतन हरी, कोण? नामदेव, रतन हरी नामदेव मुंडे. हे सदस्य आहेत. मग हे चौथे सदस्य आहेत, कोण? लालासाहेब सिद्धराम शिंदे सदस्य आहेत. आणि हे 7वे सदस्य आहेत, कोण? हा, दत्तात्रय मोहन धारेकर. अशी आपण ओळख करून देतो की नाही? हे कोण, हे कोण, हे कोण, हे कोण, हे कोण, हे कोण. तशी आता आपण प्रत्येक प्रमाणाची ओळख करून घ्यायची आहे. प्रत्यक्ष प्रमाण काय? प्रत्यक्ष प्रमाण हे एकच प्रमाण मानणारं कोण आहेत? चार्वाक. कोण? देहच आत्मा आहे. देहाशिवाय दुसरा कोणी आत्मा नाही. देहात्मवादी म्हणणं देहच आत्मा आहे, देहाशिवाय दुसरा कोणीही आत्मा नाही असे मानणारे कोण? चार्वाक. हे प्रत्यक्षच प्रमाण मानतात. बाकीचे प्रमाण ते मानितच नाही, है ना? प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे डोळ्याने पाहणे, कानाने ऐकणे. यालाच लौकिकात प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. बरोबर आहे ना? तू डोळ्याने पाहिलं का? अरे तू ऐकलंस तरी का? असं विचारतात की नाही? हां, डोळ्यानं पाहिलं, मी ऐकलं, तर म्हणतात हां बरोबर, ठीक आहे असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? लोकांमध्ये, व्यवहारामध्ये प्रत्यक्ष प्रमाण मानतात. त्यांचा अर्थ काय? प्रत्यक्ष असेल तेच खरं, बाकी सगळं झोट. काय त्यांचा सिद्धांत? काय? प्रत्यक्ष असेल तेच खरं, बा खोटं. तुम्ही डोळ्यानं पाहिलं का? है ना? तुम्ही डोळ्यानं पाहिलं का? असंच विचारतो का नाही? तू माझ्यावर आरोप करतोयस. काय करतोय? तू चोरी केलीस म्हणून. तू डोळ्याने पाहिलंस का? तुला कोणी सांगितलं? भांडतात की नाही? असंच भांडतात की नाही? हा, तू स्वतः डोळ्याने पाहिलं का? नाही ना, मग बोलू नको. तुला कोणी सांगितलं? सांग बरं, है ना? मग त्याला विचार, तू डोळ्याने पाहिलंस का? याला व्यवहारामध्ये काय म्हणतात? शास्त्रामध्ये सुद्धा काय म्हणतात? प्रत्यक्ष प्रमाण. काय म्हणतात? आणि त्या मताचं, चार्वाकवादाचं म्हणणं काय? प्रत्यक्ष असेल तेच खरं, बाकी सगळे खोटे.
असा त्यांचा सिद्धांत आहे. त्यांचा म्हणजे चार्वाकाचा. बरोबर आहे. आता मी तुम्हाला अनुमानाचं सांगितलं की माजलगावात पूर आला, तर तुम्ही काय म्हटलं की बा त्र्यंबकला पाऊस पडला असेल, आणि याने आपल्या मुलीला काय लावला, फोन लावला. ते मुलीने सुद्धा सांगितलं काय, हा बाबा एवढा खूप पाऊस पडून गेला. मग ते खरं ठरलं की नाही? मग प्रत्यक्ष सोडून अनुमानाने देखील आपण काय करतोय, खरं मानतो की नाही ना? तुमच्या घरामध्ये फुस 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 असा नुसताच आवाज यायला लागला है ना, आणि तो आवाज कोणाचा आहे तुम्हाला कळत नाही, पण तात्काळ तुम्ही अनुमान लावलं काय, सर्प असला पाहिजे. बरोबर आहे. सर्पाशिवाय असं कोणी फुसफुस आवाज करणार नाही. बेडकाचा आवाज टर 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 असतो, दुसऱ्याचा आवाज वेगळा असतो, पण हे वेगळं आहे, हे काहीतरी वेगळं आहे. हे सर्प असला पाहिजे. मनात एकदम येतो की नाही. सर्पाचं नाव घ्यायला देखील आपण काय करतो, आपण काय म्हणतो, ही चुकाटा. बरोबर आहे ना? सर्प असं म्हणायला देखील आपल्याला काय वाटतं, भीती वाटते की नाही वाटते, तसं आहे. पण मनात मात्र कोण आलाय, सर्प आला की नाही. चला, अनुमान प्रमाण आहे ना. आता अनुमान प्रमाण कोणाचं, कणादृशीचं. कुठल्या? कणादृशी. सुगत मत अनुयायी आहे ना. सुगत म्हटलं बौद्ध. हे काय करतात, हे दुसरे अनुमान प्रमाण मानतात. कारण प्रत्यक्ष प्रमाणाने व्यवहारही चालत नाही. काय? केवळ प्रत्यक्ष प्रमाणाने व्यवहारही चालत नाही. असं कसं म्हणतात? प्रत्यक्ष प्रमाणानेच व्यवहार चालतो, पण तुम्ही म्हणतात प्रत्यक्ष प्रमाणाने व्यवहार चालत नाही. हे कसं काय म्हणतात? समजावून सांगतात. असे पहा की तृप्ती होण्याकरता भोजनामध्ये प्रवृत्त जो पुरुष, त्या आताचे भोजन तृप्तीचे कारण असल्याचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. काय? भूक, साध्या भाषेत भूक लागली आहे. काय? भूक लागली तर तो काय म्हणणार, मग जेवण करूया है ना. तो पुरुष असेल तर काय म्हणेल, पीठ आहे. आम्ही संत लोक तिक्कड म्हणतो. तिक्कड म्हणजे काय, हे असं करून थापायच्या, आपण ज्याला भाकरी म्हणतो तशा तऱ्हेने भाकरी आहे ना. तिखट टाकूया, भूक लागली आहे, खूप भूक लागली आहे, तिखट टाकूया है ना. पण भूक लागली आहे, त्या भुकेची तृप्ती है ना भाकरीनेच होईल, हे कशावरून है ना. तर तुम्ही पहिल्यांदा अनुभव केलेलं असतं काय, ज्या वेळेला भूक लागलेली असते त्यावेळेला तुम्ही काहीतरी तोंडात टाकता, काहीतरी भाकरी भाजता, पीठ असेल आणि ते खाता. मक्याचं बोंड असेल ते भाजून खाता किंवा काहीतरी खाता, तोंडात टाकता. भूक लागली का काहीतरी तोंडात टाकावं असं वाटतं. भाकरी भाजल्यानंतर माझी भूक थांबली, हा तुमचा पहिला अनुभव आहे ना, है ना. मग आता तुम्हाला भूक लागली तर तुम्ही काय म्हणतायत, भाकऱ्या भाजूया, आहे पीठ पडूया है ना. हे कशाने जाणतात की भाकरी भाजली तर माझी काय होतील, तृप्ती होऊन जाईल, भूक संपून जाईल, हे तुम्ही जाणतायत, अनुमानाने जाणतायत. बरोबर आहे. नाही तर तुम्ही भाकरी भाजायला कशाला प्रवृत्त व्हाल. तृप्ती होण्याकरता भोजनामध्ये प्रवृत्त जो पुरुष, भोजन बनवूया असा प्रवृत्त जो पुरुष, त्याच आताचे भोजन तृप्तीचे कारण आहे असलं प्रत्यक्ष ज्ञान नाही ना. तुम्ही भोजन केलं, खाल्लं की तृप्ती झाली, ही प्रत्यक्ष आहे ना. काय काय भोजन केलं आणि ते खाल्लं की तृप्ती झाली, हे प्रत्यक्ष आहे. पण आता तुम्ही भोजन करतात त्यावेळेला काही तुमची तृप्ती झालेली नाही, पण तृप्तीचं तुम्ही अनुमान करता पूर्वीच्या अनुभवाने, की ज्या वेळेला मी खाल्लं, भाकर भाजली, खाल्ली, त्यावेळेला माझी भूक भागली. हे ज्या वेळेला तुम्ही अनुभवलं, आता परत भूक लागली, त्यावेळेला तुम्ही काय म्हणायला लागला की आता आपण भाकरी भाजूया आणि खाऊया.
मग माझी काय भूक भागून जाईल. पण ज्यावेळेला तुम्हाला भूक लागली आणि भाकरी करायला लागलात त्यावेळेला तुम्हाला ज्ञान झालं का? त्यावेळेला प्रत्यक्ष होतं का? तृप्ती झाली होती का? नव्हती. होणार होती, भविष्य काळामध्ये होणार होती. पण त्याचा अनुमान केलं. भूक लागली आणि भूक संपवायची असेल तर आपण काय करूया? भाकरी भाजूया, चला खाऊया, हे ना. काय नसेल तर शेंगदाणे भाजूया, आणखी काय नसेल पापड तरी भाजूया, असं काहीतरी आपण करतो की नाही दरवेळेला. ते कशाचं? पूर्वी अनुभवलेलं काय की तृप्ती आणि काहीतरी खाणं याचा जो संबंध अनुभवलेला असतो तो तुम्हाला आठवण येतो. बरोबर आहे? पुढे चला. परंतु पूर्वीच्या भोजनाने तृप्ती झाली होती, त्याप्रमाणे आता भोजन केले तर तृप्ती होईल असे अनुमान करतो. हे अनुमान आहे. आता भोजन केलं आणि खाल्लं तर काय होईल? भूक भागेल. हे तो काय करतोय? अनुमान करतो आणि भोजनामध्ये प्रवृत्त होतो. म्हणून दुसरे अनुमान प्रमाणही मानले पाहिजे. काय प्रत्यक्ष ज्ञान नाही तृप्तीचं, आहे ना. खाल्लं तर तृप्ती होईल ना, ते प्रत्यक्ष ज्ञान. पण ज्यावेळेला तो प्रवृत्त होतो की भाकर करूया म्हणून, त्यावेळेला त्याला प्रत्यक्ष ज्ञान नाही. पण पूर्वीच्या अनुभवाने तो सांगतोय की खाल्लं तर तृप्ती होईल. आणि खाल्ल्याबरोबर तृप्ती होते की नाही? होते, होते. बरोबर आहे. तर हे कशाने जाणलं त्याने? अनुमानाने जाणलं. बरोबर आहे. आता बघा, स्वातीला तिकडे ज्ञान झालं की खूप पाऊस पडलेला आहे, हे ना. तर ती त्याच वेळेला फोन करेल की नाही? काय फोन करेल की बाबा आमच्या इकडे खूप पाऊस आलेला आहे, गोदावरीच्या जवळ फिरकू सुद्धा नका, महापूर आलेला आहे. महापुराचा लोंढाच्या लोंढा तुमच्याकडे चाललेला आहे आणि कित्येक माणसं मरून गेलीत, तुम्ही गोदावरीच्या जवळ सुद्धा जाऊ नका. पंढरपुरामध्ये खूप पाणी आलेलं, घुसलेलं आहे. बातम्या ऐकल्या असतील तुम्ही, आहे ना. आणि अर्जुन महाराजाच्या ह्याच्यामध्ये एवढं पाणी झालेलं आहे, पळाले सगळे माणसं, आहे ना. एवढं पाणी झालेलं आहे. मग आता त्याचा काय उपयोग आहे? एवढा पूर असेल तर सामान बिमान साखर बिकर ठेवली तर ती काय भिजून जाणार ना. चला तिसरं प्रमाण कुठलं आहे? शब्द प्रमाण. सांख्यशास्त्र करते कपिल, है ना. सांख्यशास्त्राचा करणारे कोण? कपिल मुनी. हे तिसरं शब्द ज्ञान प्रमाणेही मानतात. कारण ज्या देशांतर्गत पुत्र झाल्याचे वर्तमान कोणी प्रामाणिकाने सांगितले त्याचा पुत्र झाल्याचा निश्चय होतो ना. म्हणजे काय? म्हणजे बायको इथे आहे, बाळंतपणासाठी माहेराला आणलेली आहे. बरोबर आहे. आणि तो पुण्याला कुठेतरी काम करतोय, है ना. आणि सासूबाईने किंवा मेवण्याने फोन केला की दाजी तुम्हाला मुलगा झालाय. मग त्याला आनंद होतो की नाही? मग त्याने प्रत्यक्ष पाहिलंय का मुलाला? नाही, है ना. बरं, अनुमान तरी केलंय का? नाही. मग कशाने? शब्दाने केलंय. पण शब्द कोणाचा? लबाडाचा नाही, चकल्या देणाऱ्याचा नाही. बरोबर आहे. चकल्या देणाऱ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. बरोबर ना. मग तो दाजी आहे आणि हा मेवणा आहे, तर आपतायत. याला आपल्या भाषेमध्ये सोयरा म्हणतात. सोयरे आपले आहेत, आपले संबंधी आहेत, आपले पाहुणे आहेत, आपले नातेवाईक आहेत. त्याच्यावर आपण काय करतो? विश्वास ठेवतो. हे कशाने विश्वास ठेवतो? शब्द. तो आपला माणूस आहे, तो मला फसवणार नाही, तो खोटं बोलणार नाही. तर या शब्दाप्रमाणे आपण काय करतो? आनंद होतो. तो तिथल्या आपल्या मित्रांना पेढे वाटतो. कसले रे बाबा पेढे? हा मुलगा झालाय. मित्रांना काय करतो? पेढे वाटतो की नाही?
तो हा आनंद त्याला झालाय. हा आनंद कशाने झालाय? प्रत्यक्ष त्याने मुलगा पाहिलाय का? नाही. आता तू काय करेल? तिथे सगळ्या लोकांना पेढे बिडे वाटले. संध्याकाळला काय करेल? ट्रॅव्हलचं तिकीट काढेल आणि इकडे येईल आणि उद्या सकाळी तिथे जाऊन कोणाकडे? सासऱ्याकडे जाऊन मुलाला डोळ्याने प्रत्यक्ष पाहिल. तेव्हा काय? त्यावेळेला जे ज्ञान होईल, हे कसलं ज्ञान होईल सांगा बरं? ते प्रत्यक्ष ज्ञान. पण पहिल्या सुरुवातीला जे ज्ञान झालं, हे कसलं ज्ञान सांगा? हे कुठल्या शब्द प्रमाणाने ज्ञान झालं. लक्षात येते का? तर तिसरं प्रमाण झालं. प्रमाण कुठलं? प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, हे 3 झाले. आता उपमान प्रमाण. न्यायशास्त्राचा करता गौतम है ना, गौतम ऋषी याचे चौथे उपमान प्रमाण मानतात. हे काय करतात? हे चौथे कोण म्हणतात? सांख्यवाले काय म्हणतात? शब्द प्रमाण पण पहिली 2 आणि शब्द प्रमाण मानतात. आता न्यायशास्त्रवाले काय म्हणतात? पहिली 3 आणि चौथं हे उपमान प्रमाण पण मानतात. कारण ज्या पुरुषाने नीलगाय पाहिली, नीलगाय तुम्ही पाहिली का? हा, तुम्ही पाहिले? तुम्ही पाहिलेत का? विदर्भामध्ये खूप दिसतात, इकडे नाही दिसत. विदर्भामध्ये आम्ही गेलो होतो गाई राखायला, त्यावेळेला सगळ्या दिसतात घोड्यासारख्या, धावतात घोड्यासारख्या. पण हे जे मुंडकं आहे हे मात्र गाईसारखं. कापलं तर गाईच वाटेल असं. हे मुंडकं कोणासारखं? गाईसारखं. रंग कसा? काळा, सावळा, निळा अशा तऱ्हेचा. तिला काय म्हणतात? नीलगाय. आणि या आपल्या अशा चौकोर धावत असतात आणि शेताची नाश करत असतात, वैतागलेले असतात सगळेच जण. बरोबर आहे. तर तिला म्हणतात, संस्कृतमध्ये शब्द आहे गवय. गवय म्हणजे गायीसारखा प्राणी, गवय. या कारण या पुरुषाने गवय पाहिला नाही, परंतु वनात राहणाऱ्या माणसापासून असे ऐकले की गायीच्या आकारासारखा गवय असतो. एकाने काय पाहिलेलं नसतं? नीलगाय पाहिलेली नसते. तो दुसऱ्या माणसाला, नीलगाय तुम्ही पाहिली आहे का? तर तो काय सांगतो? हो पाहिलेली आहे, आमच्याकडे असतात त्या. मग ती नीलगाय कशी असते? गाईसारखी. काय सांग? गाईसारखी. बरोबर आहे. नंतर काही काळानंतर पुरुष विदर्भामध्ये गेला आणि त्याला रस्त्याने जाताना त्या नीलगाईचा कळप दिसला. हा, तर तो काय म्हणणार? अरे या गाई तर नाही, पण गाईसारख्या दिसत आहेत, म्हणजे या नीलगाई आहेत. काय म्हणजे काय? या नीलगाई आहेत. जे मला त्याने सांगितलं ना, हे नीलगाय वाटते. बरोबर. गाय तर वाटत नाही, घोड्यासारखा सगळा पाठचा भाग आहे, धावतोय घोड्यासारखं आहे ना, गाईसारखं नाही दिसत आहे शरीर यष्टी, पण तोंड मात्र गाईसारखं दिसत आहे. मग हा गवय असला पाहिजे, म्हणजे नीलगाय असली पाहिजे. हे कुठल्या प्रमाणाने जाणतोय? उपमान प्रमाणाने. बरोबर आहे. त्याबरोबर त्यास वनस्थ पुरुषाच्या, वनामध्ये आदिवासी माणसाने सांगितलेल्या पुरुषाच्या वाक्याचे स्मरण झाले. नंतर हा जो पशु समोर दिसतोय ना, हीच नीलगाय असा तो निश्चय करतो. हे जे समोर थवा दिसतोय या गायी नाही, एवढं निश्चित आहे. पण गायी सारख्या दिसत आहेत, म्हणूनच यांना आपण काय म्हणूया? नीलगाई. त्याने सांगितलं होतं गायीसारख्या असतात त्या नीलगाई. बरोबर आहे. असे यथार्थ ज्ञान झाले. वास्तविक किती प्रमाण आहे? 3च प्रमाण आहेत. मानली तर तेवढ्याने गवयाचे ज्ञान होणार नाही. काय? वास्तविक 3च प्रमाण आहे. मानली तर तेवढ्याने गवयाचे ज्ञान होणार नाही. पण गवयाचं ज्ञान होतं ना. हेच ती नीलगाय. हे नीलगाई सारखे दिसत आहेत, म्हणजे नीलच गाय आहे. गायीसारखे दिसत नाही, पण गायीसारखी शरीर यष्टी नाही, पण तोंड मात्र गायीसारखं आहे.
त्याच्यामुळे ही नीलगाय जातली. गाय नाही पण गायीसारखं त्याला काय म्हणायचं, नीलगाय. तर या विलक्षण ज्ञानाचे कारण चौथे कोण आहे, उपमान प्रमाण मानणे आवश्यक आहे. हे कोणाचं म्हणणं आहे? नाही, हे गौतमाचं. गौतम ऋषी चौथ्या प्रमाणाचे करते, बरोबर आहे. आता पाचवं सांगतो तुम्हाला. अर्थापत्ती. पाचवं प्रमाण काय, लक्षात राहतील ना ही प्रमाण. आता ही विसरता कामा नये. हा मोलाचा ठेवा तुम्हाला मिळालाय, व्यवहारामध्ये देखील याचा आपण उपयोग करू शकतो. अर्थापत्ती पूर्वमीमांसाचे एकदिशी प्रभाकर मत अनुयायी पाचवे अर्थापत्ती प्रमाण मानतात. पूर्वमीमांसा सगळे प्रभाकर, ऋषी प्रभाकर हा सुद्धा मीमांसक आहे. मीमांसक म्हणजे वेदाचा विचार करणाऱ्यांना काय म्हणतात, मीमांसक. जे काय स्वाहा स्वाहा म्हणून कर्मकांड करतात आणि त्या कर्मकांडाच्या वेद भागाची चर्चा करतात, त्यांना काय म्हणायचं, मीमांसक. या मीमांसक अनेक आहेत, त्याच्यामधला एक कोण आहे, आचार्य प्रभाकर आहे. आणि त्याचे अनुयायी हे काय म्हणतात, पाचवे प्रमाण मानतात. कुठलं, अर्थापत्ती प्रमाण मानतात. कारण बघा, हे उपोषण करणारे लोक असतात की नाही, तुम्हाला समजलं की नाही, समजलं की नाही. हे उपोषण करणारे लोक असतात, ते उपोषणाला बसतात, बरोबर आहे ना. उपोषण बसतात, त्यांची रोज डॉक्टर येऊन काय करतोय, तपासणी करतोय. आता तुमच्या माझ्यासारखे वात्रट माणसं, आपण स्वतःला वात्रट म्हणूया, त्याला रोज बघतोय, एक कणभर देखील फरक नाही, डोळ्यात फरक नाही, कशात तोंडात फरक नाही, मुखामध्ये फरक नाही. आणि डॉक्टर वजन करतो, तो वजनातही फरक नाही. एक दिवस झाला, 2 दिवस झाला, 3रा दिवस झाला, लोक मोजतायत 4था दिवस झाला, पत्रकार सांगतायत आता 10वा दिवस उपोषण झालाय. सरकारने लवकर प्रश्न सोडवावा, लवकर प्रश्न सोडावा म्हणतोय. आपला वात्रट माणूस काय म्हणेल, अरे 10 दिवस झालाय, एक कणभर तरी त्याचं वजन कमी झालंय का, मुख काळवंडलंय का, काही नाही. गोधडी घेऊन पांघरून बसतो, गोधडीत बिस्किटे खात असत, बरोबर आहे ना. बिस्किटे खाल्ल्याशिवाय धट्टपुष्ट कसा राहील, आहे की नाही. बिस्किटे खाल्ल्याशिवाय, काहीतरी खाल्ल्याशिवाय हा धट्टपुष्ट कसा राहील. 1 ग्रॅमने सुद्धा वजन कमी झालं नाही, है ना. याला काय म्हणतात, अर्थापत्ती. काय, कशी अर्थापत्ती, याचं उपोषण आहे, पण जसाच्या तसा धष्टपुष्ट आहे. खाल्ल्याशिवाय धष्टपुष्ट राहू शकत नाही, म्हणून हा गुपचूप काय करतात, खात असेल. याला काय म्हणतात, अर्थापत्ती. बरोबर ना. बघूया असंच. आता आपण म्हणतोय, काय म्हणतोय, तो सांगतोय मी बाबा दिवसा भोजन करत नाही, काय भोजन करत नाही. मग तो दुसरा काय म्हणेल, वात्रट काय म्हणेल, रात्री भोजन करत असशील तू, बरोबर आहे ना. आता बघा, कोणी जर म्हणत असेल की मी जेवणच करत नाही, काय मी जेवणच करत नाही, मी नुसता हवा खाऊन राहतो, आणि तो काय पळूनही दाखवतोय, दना 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 पळताना दाखवतोय, वात्रट काय म्हणणार, अरे दिवसा खात नसेल, काय नाही करायचं, रात्री
झोपताना तुझ्या आजूबाजूला कोण असतात का? नाही. रात्री खातं. त्याच्याशिवाय तू इतके दिवस काहीच खात नाहीस आणि तू पळतोयस, हे काय घटत नाही ना, व्यवहारात घटत नाही. 2 दिवस जेवला नाही तर घायकुतीला येत होतो, काहीतरी द्या हो, काहीतरी द्या, रडकुंडीला येत होतो एकाच दिवसात, आहे की नाही? आहे की नाही? रडकुंडीला येतोय तो. त्याने 10 दिवस खाल्ला नाही आणि पळतोय, त्याने खाल्ल्याशिवाय तो पळेल का? पण असं जर वात्रट माणसाने म्हटलं ना तर बाकीचे लोक त्या चुप 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 असं बोलायचं नाही. संत आहेत ते, साधू आहेत, संत आहेत, पण तो वात्रट माणूस बोलल्याशिवाय राहणारच नाही, आहे की नाही? खरंच बोलणार की नाही? खरं म्हणजे असल्या गोष्टी करायची काय गरजच नाही ना. असं कशाला भाई, 2 वेळेला व्यवस्थित खा पी आणि काय सांगायचं ते सांग ना. किती यात्रा करायची ती कर. हे असं सोंग ढोंग कशाला करता रे? करतात लोक. हे बघा, जो दिवसा जेवत नाही काय पण चांगला धष्टपुष्ट आहे, ते त्याचे पुष्टत्व पाहून हा पुरुष रात्री भोजन करतो असे ज्ञान होते. बरोबर आहे. कारण दिवसा भोजन करीत नाही आणि रात्री भोजन करीत नसेल तर त्यात पुष्टता येईल तरी कशी? म्हणून त्या पुरुषाची काय पुष्टता रात्रीच्या भोजनाची संपाद्य आहे. म्हणजे रात्रीचे भोजन संपादक आहे. रात्री भोजनामुळेच तो पुष्ट होतोय. ती संपाद्य आहे आणि त्याला संपादन करणारं कोण आहे? रात्री भोजन आहे. रात्री भोजन काय त्याची पुष्टता संपादन करणारी आहे आणि रात्री भोजनामुळे त्याची पुष्टता संपाद्य आहे. संपादक जे रात्रीचे भोजन, त्याच्या ज्ञानाचा हेतू जे पुष्टतेचे ज्ञान, ते 5व्या अर्थापत्तीप्रमाणे काय? रात्री भोजन हा आपण निर्णय करतो ना, तो कशामुळे करतो? पुष्टतेमुळे, धष्टपुष्टतेमुळे. एक कणभर देखील त्याचं वजन कमी झालेलं नाही आहे. धावतोय, पळतोय मस्त. जेवला नाही तर काय त्याचा आवाजही निघणार नाही. स्वामीजी काय झालेलं आहे? 2 दिवस जेवणच गेलेलं नाही. ओळखलं की नाही? म्हणून तो विचारतो नाही स्वामीजी काय झालेलं आहे म्हणून, आहे ना. नुसते डोळे पाहून म्हणतो की नाही स्वामीजी तुमचे डोळे लाल लाल दिसत आहेत, काय आजारी आहेत का? हे अनुमानाने विचारलं, आहे ना. पण दिवसा जेवत नाही काय? दिवसा जेवत नाही, है ना. मग काय? रात्री जेवणाचं ज्ञान होतं धष्टपुष्टतेमुळे. तरी पण धष्टपुष्टता आहे. दिवसा जेवत नसेल तर धष्टपुष्ट कसा? त्याच्यातून निर्णय झाला रात्री जेवत असेल, है ना. याला काय म्हणतं? अर्थस्य आपत्ती. रात्री जेवल्याशिवाय धष्टपुष्ट कसं होईल? आपत्ती म्हटलं प्रश्न, है ना. रात्री जेवल्याशिवाय धष्टपुष्ट कसा होईल? धष्टपुष्ट आहे म्हणजे रात्री जेवतो. याला काय म्हणतात? अर्थापत्ती. बरोबर आहे. चला पुढे. अर्थापत्ती प्रमाण मानले पाहिजे. आता अनुपलब्धी प्रमाण. अनुपलब्धी प्रमाण हे सुद्धा कोण मानतात? पूर्व मीमांसक मानतात. आम्ही मान्यता देतो. ज्ञानकांडवाले, उपनिषदवाले, उत्तर मीमांसावाले आम्ही पण त्यांना मान्यता देतो. तर पूर्व मीमांसक कुमारील भट्ट, लिहावर कुमारील भट्ट 6वे अनुपलब्धी प्रमाण मानतात.
आता बघा बघ, या ठिकाणी तुम्हाला घट दिसतोय की नाही दिसतोय? तुम्ही नाही म्हणतायत ना. पण मला घटाबिटाचं समजत नाही, मला फक्त टेबल दिसत आहे ना. तर ते लोक असं करतात की इथे घट आहे की नाही. तुम्ही सरळ सांगितलं की नाही. याचा अर्थ काय, तुम्ही तिथे घटाचा अभाव देखील काय करतात, प्रत्यक्ष प्रमाणाने जाणतात. काय जे न्यायशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, घटाचा अभाव प्रत्यक्ष आहे म्हणून. पण हे लोक तसं नाही म्हणत. घटाचा अभाव कुठे दिसतोय तुम्हाला? हे दिसतंय, टेबल दिसतंय, घटाचा अभाव कुठे दिसतोय? हे ना, घटाचा अभाव ते असा निर्णय का, अरे भाऊ घट असेल तर घट दिसेल ना, घटाचं ज्ञान होईल. हे बघा, हे मोबाईल आहे तर मोबाईलचं ज्ञान होतं की नाही? हे ना, मोबाईल कशावर आहे? याच्यावर आहे ना. ही ग्लास आहे तर ग्लासाचं ज्ञान होतंय की नाही? पुस्तक आहे पुस्तकाचं, पंखा आहे पंख्याचं, रुमाल आहे रुमालाचं, दिव्याचं. हे दिवा आहे म्हणून ज्ञान होतं, बरोबर आहे. आणि हा दिवा जर नसेल तर ज्ञान होणार नाही. समजा इथे तुमचं घड्याळाचं ज्ञान होत नाही, तर याचा अर्थ इथे घड्याळ नाही. काय का? अरे बाबा, इथे घड्याळ असतं तर त्याचं ज्ञान झालं असतं. घड्याळाचं ज्ञान होत नाही म्हणून घड्याळ नाही. याला काय म्हणतात? शेवटलं प्रमाण अनुपलब्धी. उपलब्धी म्हणजे ज्ञान. काय उपलब्धी म्हणजे काय? ज्ञान. अनुपलब्धी म्हणजे काय? ज्ञानाचा अभाव. काय उपलब्धी म्हणजे काय? लिहून घेताय का? उपलब्धी म्हणजे काय? ज्ञान. अनुपलब्धी म्हणजे काय? ज्ञानाचा अभाव. विचित्र. ते असं करतात, इथे जर घट असेल तर त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. घटाचं ज्ञान होत नाही, घट तिथे नाही असंच म्हणणार. ते म्हणतात आम्हाला घटाचा अभाव प्रत्यक्ष होत नाही. आम्हाला कुठल्या प्रमाणाने होतो? अनुपलब्धीप्रमाणे. घट असेल तर त्याची उपलब्धी झाली पाहिजे, म्हणजे ज्ञान झालं पाहिजे. घटाचं ज्ञान होत नाही, अनुपलब्धी होते, म्हणून आम्ही निर्णय करतो की इथे घट नाही. आम्हाला प्रत्यक्ष फक्त काय हे दिसत आहे, घटाचा अभाव नाही दिसत आहे ना. घटाचा आम्ही अभाव कुठल्या प्रमाणाने निश्चित करतो? 6व्या प्रमाणाने. कुठल्या प्रमाणाने? आणि ते प्रमाण कसं? घट असेल तर त्याची उपलब्धी म्हणजे ज्ञान झालं पाहिजे. घटाची या ठिकाणी अनुपलब्धी आहे म्हणजे ज्ञान होत नाही, म्हणून घट नाही तिथे. होय, इथे ज्ञान होत नाही म्हणून घट नाही. असं ते सरळ नाक दाबणं आणि असं नाक दाबणं, याच्यात फरक आहे की नाही? तर हे मीमांसक कसं दाबतात? असं दाबतात. हे काय म्हणतात? तर्कशास्त्रवाले काय म्हणतात? अरे घट आहे की नाही विचारलं तर तुम्ही सरळ सांगतात ना घट नाही, तर घटाचा अभाव प्रत्यक्ष आहे असं त्याचं म्हणताय. तुम्ही हे लावायचं काय कारण आहे? घट असला तर घटाचं ज्ञान होईल, घटाचं ज्ञान होत नाही म्हणून घट नाही असं बोलायचं काय गरज आहे? समजलं का? चला आता काय, आणि त्याच कारण असे सांगतात. पूर्वमीमांसक भट्टादी 6वे अनुपलब्धी प्रमाण मानतात. आणि त्याच कारण सांगतात की ज्या ठिकाणी घट दिसत नाही त्या ठिकाणी घटाच्या अभावाचा निश्चय होतो. काय? ज्या ठिकाणी घट असत नाही त्या ठिकाणी घटाचा अभावाचा निश्चय होतो, म्हणजे घटाच्या अभावाचे ज्ञान होते. त्या अभावाच्या ज्ञानास काय? घटाची अनुपलब्धी, अप्रतीती, न दिसणे हे कारण आहे. घटाचं ज्ञान आहे ना,
घटाचं ज्ञान होतं, घटाचं ज्ञान होत नाही. याचं कारण काय? तर अनुपलब्धी. अनुपलब्धी म्हटलं अप्रतीती. अप्रतीती म्हणजे न दिसणं, घट न दिसणं. हेच कारण आहे कोणाचं? घटाचा अभाव. इथे घटाचा अभाव आहे, कारण घटाचं ज्ञान होत नाही. कसं घटाचं? अरे घट असतात ते घटाचं ज्ञान झालं असतं. घटाचं ज्ञान होत नाही म्हणून घट नाही असं ते बोलतात. बरोबर आहे. त्या अभावाच्या ज्ञानात घटाची अनुपलब्धी. अनुपलब्धी म्हणजे अप्रतीती. प्रतीती म्हणजे ज्ञान. अप्रतीती म्हणलं अज्ञान, म्हणजे न दिसणं. घट न दिसणं हे कारण आहे कशाच्या? घटाच्या अभावाच्या ज्ञानात. घटाचा अभाव तुम्ही निश्चित कसा करता? अरे घट असता तर दिसला असता. घटाचं ज्ञान होत नाही मग घट नाही है ना. जसं तुम्ही संबंध तिथे माझ्या खोलीजवळ गेलात, कुटियाजवळ गेलात, मी नाही दिसलो है ना. मग तुम्ही नाही, मग तिकडे असतील, मग तिकडे गेलात तर तुम्ही काय केलं? तिथेही नाहीत. मग तुम्ही भोजनालयात असतील, तिथेही गेलात, तुम्ही काय ठरवलं? तिथेही नाही. मग तुम्ही देवळात आलात, देवळात बघितलं नाही. सगळीकडे 2 वेळा 3 वेळा फिरून बघितलं तर स्वामीजीचं ज्ञान होत नाही. मग तुम्ही काय निर्णय करणार? स्वामीजी इथे आश्रमात नाहीत है ना. स्वामीजीचा अभावाचं ज्ञान तुम्हाला कसं झालं की स्वामीजीची उपस्थिती कुठेही दिसली नाही. असते तर कुटियात असते, नाही तर भोजनालयात, नाही तर कुठेतरी काम करत असतील, नाही तर देवळात, नाही तर कुठेतरी इकडे तिकडे बागेत किंवा काहीतरी करत असतील. पण काहीही करताना दिसत नाही, कुठेही दिसत नाही. याच्यावरून काय करते? स्वामीजी बहुतेक काय आज आश्रमात नाही असा निर्णय केला. हे कशातून करता? अनुपलब्धी है ना. अनुपलब्धी झालं.